आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये घडलेल्या घटनेवरून त्यांच्यावर लावलेले आरोप हे फेटाळून लावले होते। त्यावरती पुन्हा एकदा अंबादास दानवेंनी निंबाळकरांवरती पोस्ट लिहून या डॉक्टर प्रकरणाशी त्यांचा संबंध कसा आहे ते सांगितलंय। मल्हारी अशोक चन्ने हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरकडे रेफर केला होता। हा रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला असं सांगत 2 पीए या महिला डॉक्टरकडे आले होते। याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी आपण बीडचे असल्याने आरोपीला फीड देत नाही अशी पोलिसांची कंप्लेंट आहे असं सांगितल्याचं या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केलं। महिला डॉक्टरला फोनवरून बोलणं करून देणारे 2 पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटिळे असं यांनी केलं। याच प्रकरणामध्ये आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कोणीही राजकीय पोळी भाजू नये, यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री हा खटला फास्ट कोर्टमध्ये चालवण्याचे आदेश देतील अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण प्रकरणावर दिली आहे। काही लोक या घटनेच्या पाठीमागनं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि घेऊन अनावश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत। माझं त्यांनाही सांगणं आहे की आडून वार करायचं बंद करा आणि अशा घटनेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे। या घटनेच्या संदर्भात आपण गांभीर्य ठेवून बोललं पाहिजे आणि या घटनेचं गांभीर्य कमी होऊ नये अशा पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे। पद्धतीचा आरोप करून प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे कोणी करू नये ही माझी या निमित्ताने विनंती राहील। याच प्रकरणामध्ये आणखी एक मोठी बातमी समोर येते। महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करा आणि मगच चौकशी करा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय। सुरेश धस यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाचं सांत्वन करत धीर दिलाय। मी लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन याच्यामध्ये आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता इतर ज्या वेळेस म्हणजे जूनमध्ये पत्र दिलेलं आहे, जुलैमध्ये पत्र दिलेलं आहे, ऑगस्टमध्ये पत्र दिलेलं आहे, 3 वेळा पत्र देऊन सुद्धा आणि एक कंत्राटी डॉक्टर आहे आणि एका कंत्राटी डॉक्टरला एका वर्षामध्ये किती वेळा फक्त पोस्टमॉर्टमची ड्युटी द्यायची याचंही काही नियमावली असेल ना। पुढची बातमी पाहूयात। ओबीसी मोर्चा झाला तरी सरकार झुकायला तयार नाही। सरकारमधील काही चेले चपाटे हा ओबीसींचं नुकसान होत नाही असं छाती बडवून सांगतात। मात्र मराठा आरक्षण GR मुळे ओबीसींचं नुकसान होत आहे असं सर्वच तज्ज्ञांनी सांगितलंय असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर बावनकुळेंना भाजपने अडगळीत टाकलं होतं। ओबीसी नेते असल्यामुळे पुन्हा पद मिळालं, त्यामुळे खुर्चीसाठी वाहत जाऊ नका असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। आता मोर्चा झाला, सरकार काही झुकायला तयार नाही। सरकारचे चेले चपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या GRचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदलून सांगत आहेत। पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे हे आता आम्हाला सर्व आमच्या सगळ्या तज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी सरसकट त्या GRचा अर्थ सरसकट होतो। बावनकुळे साहेब म्हणाले की 4 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे। अहो निजामशाहीमध्ये 4 जिल्हे होते, 4 चे 8 झाले आणि 8 झाल्यानंतर जो ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतंय ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं।
एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते काय 8 जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहे? कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोश्यावर मोठे झाला. तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी, परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं. हे ओबीसीचं यश आहे, हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये. आणि त्यामुळे त्यांनाही आमची विनंती आहे की या JR मुळे नुकसान होत आहे, तुम्ही जरा हिंमत करून बोला मंत्रिमंडळामध्ये, तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका, अशी सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे.